नमस्कार मैत्रिणी, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणी बघा, आज आपल्याला 3 वर्षाच्या मुलीचा कोट शिवायचा एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरीसुद्धा बघा तुम्हीसुद्धा असं बनवू शकता. 1 मीटर कपडा आणलेलं होतं आणि 1 मीटरमध्ये मी 3 वर्षाच्या मुलीचा असा सुंदरसा कोट शिवलेला आहे आणि तिच्यासोबत पॅन्टसुद्धा शिवलेली. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत फक्त कोटचा व्हिडिओ शेअर करणार आहे. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तिच्यासोबत पॅन्टचासुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे. तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया. तर इथं बघू शकता तुम्ही 1 मीटर मी अस्तरचा कपडा घेतलेला होतं आणि 1 मीटरना मी हा ब्रोकेडचा कपडा घेतलेला होतं. तुम्ही तुमच्या हिशोबाने कोणताही कपडा घेऊ शकतात. फक्त आता मी इथे अस्तरचा वापर केलेला आहे. तुम्ही विदाऊट अस्तरचा सुद्धा शिवू शकतात. अस्तर लावल्याने लेकरांना थोडंसं सॉफ्ट दिसतो, यामुळे ना ती लेकरंसुद्धा घालायला रेडी होतात. तर चला मग इथे बघा मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे. आता हा ना इथे तुम्हाला मी साईज चार्ट देते साईडला, कारण की इथे मी साईज तुम्हाला सांगितलेली नाही. आता इथे जी लांबी आहे ना ती 15 इंच घेतलेली आहे मी, आणि 15 इंच ना सफिशियंट आहे तुमची जर 3 किंवा 4 वर्षाच्या मुलीला सुद्धा हा येतो. तर इथे बघा शोल्डर जे आहे ना मी 5.5 इंच घेतलेला आहे आणि जी मोंडा आहे ना ते सुद्धा मी इथे 5.5 इंच घेतलेला आहे. इथे मी मार्जिन ना फक्त अर्धा इंचाचं मी मार्जिन सोडलेलं आहे. तर छातीचा भाग बघा इथे ना 5.5 इंच येतो, म्हणजे टोटली केलं तर आपण 22 इंच आहे. तर तिचं 4th भाग घेतलेला आहे, ते मी 4था भाग घेतलं तर इथं 5.5 आलेला आहे. इथं अर्धा इंच मी माया सोडलेला आहे, तर मी 6 इंचावरती टिक केलेला आहे. हा समोरचा भाग आहे. तर लगेच बघा इथे जी गळा आहे ना मी गळा 3 इंच पसर घेतलेला आहे, म्हणजे रुंदी 3 इंच घेतलेली आहे आणि तिची लांबीसुद्धा मी इथे 3 इंच ठेवलेली आहे. कारण आपण हा कोट कॉलरचा गळा शिवणार आहोत, त्यासाठी ना गळा थोडासा मोठाच लागतो. आणि गळ्याला बघा नॉर्मलचा असा गोल्ड शेप दिलेला आहे. आता इथे बघा छातीचा भाग मी इथे घेतलेला आहे, 6 इंच मी छातीचा भाग घेतलेला आहे. आणि कमरेचा भागसुद्धा बघा इथे मी 6 इंच घेतलेला आहे, कारण हा लहान लेकराचा आहे. आणि जर तुम्ही मोठ्या साईजला हे केलं मग कमरेचं आणि पोटाचा भाग हा वेगळा असतो. तरी लहान लेकराचं असल्यामुळे ना मी जशाला तसं ठेवलेलं आहे, जेवढं आहे ना वरती तेवढं. आता जी शोल्डरचं होतं ना 3.5 इंचा शोल्डर आहे. आता वरून ना आपलं जी शोल्डरपासून 10 इंचावरती टिक करायचं, तिथे बघा अशी सरळ लाईन मारून घेतलेली आहे. इथं आपल्याला ना प्लेट्स घ्यायचे. प्लेट्सने ना कोट आपला खूप सुंदर दिसतो आणि एकदम ना उठावदार दिसतो. यासाठी बघा इथे ना मी 2.5 इंचावरती एक टिक केलेला आहे. आता 2.5 इंचावर ना दोन्ही साईडने आपल्याला अर्धा इंचाची प्लेट्स घ्यायची आणि जी प्लेटची लांबी आहे ना टोटल इथे आपल्याला 4 इंच ठेवायचे आहे. तर बघा जी आपण आडवी लाईनला मारलेली होती ना तिच्यावरती 2 इंच आणि खालच्या साईडला 2 इंच असं बरोबर मी 4 इंच घेतलेलं आहे. आता इथे ना आपण अर्धा इंचाची प्लेट मारणार आहे. ह्याहून मोठी आपल्याला प्लेट्स मारायची नाही. तर जिथून आपण घ्यायचं आहे ना असं मी बघा क्रॉसमध्ये लाईन मारून होती. आता खालच्या साईडला सुद्धा ना अशी क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची. तर हे आपल्या समोरचा भाग झालेला आहे. आता आपण हे कट करून घेऊयात. इथे बघू शकता तुम्ही किती सोपी पद्धत आहे कोट शिवण्याची. आपल्याला असं बघितल्यानंतर खूप अवघड वाटतो, पण खूप सोपं आहे कोट शिवणं. तर इथे बघा आता ही लगेच मी कटिंग करून घेतलेली आहे. गळ्याची सुद्धा लगेच सोबतच कटिंग करून घ्यायचं. आणि हा जे समोरचा भाग असतो ओपन असतो, यासाठी बघा हिचे सुद्धा मी कट करून घेते. सेंटरमध्ये दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करून घेत आहे. बघू शकता आता दोन्ही पार्ट वेगळे झालेले आहेत. आता इथे ना आपल्याला खालच्या साईडने थोडासा गोल शेप द्यायचा आहे आपल्याला, कारण की ना कोट पूर्ण असं क्रॉसमध्ये नसतो. ह्यासाठी बघा आता दोन्ही साईडला आपल्या प्लेट्स मारायचे. मी लगेच वरचा पार्ट खाली ठेवलं, तिला थोडंसं टॅप केलं आणि निशाण लावून घेतलं, म्हणजे परत आपल्याला काही मिस्टेक होऊ नये म्हणून आताच हे करून घ्यायचं. आता इथे सुद्धा बघा लांबी 15 इंच घेतलेली आहे मी. तर आपण पुढचा भाग कट केलेला आहे. तसंच बघा त्याच पद्धतीने आपल्याला समोरचा म्हणजे पाठीमागचा सुद्धा भाग हे करायचा आहे. तर बघा जे आपण समोरचा काढलेला होतं तीच मी वरती ठेवलं, तिथून जशाला तसं निशाण लावलं. बघा गळा जे आहे ना आपण समोरचा 3 इंचाचं घेतलेलं होतं, इथं जे आहे ना पाठीमागचा गळा आपल्याला फक्त 1 इंचाचं घ्यायचा आहे. आता खाली ना इथे आपल्याला अर्धा इंच असा क्रॉसमध्ये उतरायचा आहे, कारण पाठीमागच्या भागला ना मोंडा थोडा छोटा असतो, यासाठी ना तिथे अर्धा इंच खालच्या साईडला तेवढं घेतलेलं आहे मी मागच्या साईडला. पुढच्या भागाला आपल्याला अर्धा इंच खाली उतरायची गरज नाही. इथे बघा गळासुद्धा ना मी 1 इंचाचं घेतलेलं आहे, म्हणजे 1 ते पावणे 1च्या मध्येच आहे, पण 1च्या वर नाही. आता जे आपलं खालचा भाग आहे तिथे गोलाकार शेप आपल्याला द्यायचं होतं, ते मी पहिलं दिलेलं नव्हतं. तर आता ही 4ही पार्टला ना मी इथे सोबतच देणार आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागच्या आणि समोरच्या हिला ना मी जिथून आपलं फिटिंग लाईन आहे ना त्याच साईडने इथे बघा थोडंसं गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे. हे झालेले आहे बघा आपली अस्तरची कटिंग झालेली आहे. आता ना आपण जे मेन कपडा आहे आपलं त्यावरती बघा जशाला तसं ठेवायचं आणि कटिंग करून घ्यायचे. इथे ना मी थोडंसं अर्धा इंच वाढवून ठेवत आहे, जेणेकरून की ना आपल्याला शिवताना कमी किंवा जास्त झालं तर तिथे ॲडजस्ट करता यावं म्हणून. तरीसुद्धा बघा हे ब्रोकेटचा कपडा आहे, हलत नाही, तरीसुद्धा मी थोडंसं एक्स्ट्राच ठेवते कोणत्याही कपड्यामध्ये, म्हणजे आपल्याला कमी पडू नये, अस्तर मोठा आणि वरचा कपडा जी छोटा होऊ नये म्हणून. तर इथे बघा मी पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही भाग सोबतच काढलेले. आता इथे ना आपल्याला वेगवेगळे भाग करून घ्यायचे, कारण की ना मी सोबतच कट करून घेतलेलं होतं.
तर इथे बघा जी समोरचा भाग आहे ना तिला लगेच आपल्याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचा आहे, जेणेकरून की आपले वेगळे वेगळे पार्ट लगेच रेडी होऊन जातील आणि शिवताना सुद्धा सोपं होऊन जाईल. तर इथे ना आपल्याला आता पाठीमागचा आणि समोरचे दोन्ही भाग झालेले आहेत. लगेच आपण स्लीवसुद्धा काढून घेऊयात. बघा स्लीवसुद्धा ना त्याच कपड्यातून 1 मीटरमध्ये ना 3 वर्षाच्या मुलीचा तुमचा परफेक्ट असा कोट पॅन्ट दोन्ही शिवणं होतो. तर इथे लगेच स्लीवसाठी बघा 10 इंचाची स्लीवची लांबी आहे, तर इथे ना मी 12 इंच घेतलेली आहे, कारण की आपल्याला 1.5 इंच खालच्या साईडला फोल्ड करण्यासाठी आणि अर्धा इंच नावरती आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी लागतो. यासाठी ना इथे मी 12 इंच घेतलेली आहे. तर लगेच बघा इथे मी स्लीवचे सुद्धा माप घातलेलं आहे. आता स्लीवचं एक दिवशी तुम्हाला मी डीपमध्ये व्हिडिओ टाकणार आहे. आता जर तुम्हाला मी सांगत बसले तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. यासाठी बघा आता लगेच आपण शिवून घेऊयात. शिवण्यासाठी बघा जे अस्तर आहे ना आपल्या जशाला तसा मेन कपड्याला जोडून घ्यायचं. तुम्ही बघू शकता लगेच मी जोडून घेत आहे. तर इथे ना कुठेतरी थोडंसं किंचित जास्त आहे आपलं मेन कपडा, नाहीतर एकदम परफेक्ट असं मी कटिंग करून घेतलेलं होतं, कारण की कॉटनचा अस्तर होतं आणि ब्रोकेटचं असल्यानं इकडे तिकडे सरकत नाही. तर इथे बघा लगेच मी अस्तर जोडून घेत आहे. अस्तर आता आपलं जोडणं झालं की जे एक्स्ट्राचा कपडा आहे ना ते लगेच कट करून काढायचं. आता हा पाठीमागचा भाग आपला रेडी झालेला आहे. लगेच आपण समोरचा भागसुद्धा लगेच जसं अस्तरची आपण कटिंग केल्यात ना तसेच आपल्याला लगेच अस्तर जे मेन कपड्यावरती ठेवून जोडून घ्यायचं आहे जशाला तसं. इथे काही सरळ आणि उलटं काही करायची गरज नाही. तर इथे बघू शकता तुम्ही एक पार्ट आपलं ही गळा आणि सगळं काही जोडणं झालेलं आहे समोरचं. तर आपल्याला समोरच्या भागला ना टक्स मारून घ्यायचे. यासाठी बघा आता समोरचं गळा होतं ना ती लगेच मी कट करून घेतलेलं आहे. आता इथे बघा जसं आपण प्लेटची मार्जिन टाकलेली आहे त्याच पद्धतीनं आपल्याला इथे प्लेटचे म्हणजे टक्स मारून घ्यायचे इथं आणि वरती थोडंसं नखानं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून की आपलं जी टक्स आहे ना प्लेट आहे ना ती एकदम व्यवस्थित बसावं. तर बघू शकता तुम्ही किती छान असं दिसत आहे. आता दुसरासुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे. जोपर्यंत माझं शिवणं होतं आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. तर बघा ते अस्तर जोडणं झालेलं आहे. लगेचसुद्धा मी टक्ससुद्धा मारून घेते. इथे ना डबल सिलाई मारायचं आणि थोडंसं नखाने प्रेस केलं की आपले प्लेट्स आहेत ना ती एकदम व्यवस्थित बसतात. तर इथे आपल्याला ना आता ही मी कोट कॉलर बनवत आहे. तर लगेच ना आपल्याला कोटसाठी बघा खालच्या साईडला तर आपण अस्तर जोडलेलं होतं, पण फोल्ड केल्यानंतर जी ब्रोकेटचा कपडा आहे ना ती वरती दिसायला हवं यासाठी बघा माझ्याकडे आता कपडा थोडंसं कमी पडत होतं. तर जर तुम्हाला असं लईच कमी वाटत असेल तर तुम्ही 1.25 मीटरचा कपडा घ्या. आता इथे 1 मीटरमध्ये थोडंसं मी इथं ॲडजस्ट केलेलं आहे, कारण कपडा तेवढंच उरलेलं होतं माझ्याकडे. तर कोट कॉलरसाठी बघा जिथं गळा आहे ना गळ्यापासून 2 इंचाचा आपल्याला इथं ना मार्जिन सोडायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी 2 इंचावरती टिक केलेलं आहे. जिथून गळा आहे ना तिथून 2 इंचाचं मार्जिन सोडायचं आणि तिथून आपल्याला जी आपण पट्टी ब्रोकेटची तयार केलेली होती ना ते घ्यायची आणि तिथून आपल्याला सिलाई मारून घ्यायची. जिथे मी चॉकचं बघा 2 इंचाचं मार्जिन टाकलेलं होतं तिथूनच बघा मी सिलाई मारण्यास सुरुवात केली. आता जशाला तसं ना पूर्ण खालपर्यंत जेवढं आपलं 15 इंचाची लांबी होती ना तिथपर्यंत घ्यायचं आहे. तर बघू शकता मी जिथपर्यंत होतं ना तिथपर्यंत पूर्ण घेतलेलं आहे. आता इथे ना कच मारून घ्यायचं, जेणेकरून की आपल्याला सरळ करताना ना एकदम सोपं होऊन जाईल आणि जिथं आपलं जे कोपरा आलेला आहे ना ते एकदम कॉर्नर शेपमध्ये येऊन जाईल. तर बघू शकता जशाला तसं इथे गळ्याचं आलेलं आहे. आता इथे ना लगेच वरून आपल्याला एक दाब टिप मारून घ्यायची, म्हणजे जेणेकरून की ना आपल्याला परत ती काही इकडं तिकडं होणार नाही किंवा मग अस्तरवरच्या साईडला आपलं दिसणार नाही. यासाठी बघा हाताने थोडंसं प्रेस करत जायचं, म्हणजे प्रेस केलं की एकदम फिनिशिंगसुद्धा खूप छान येते आणि अस्तरसुद्धा आपलं चांगलं बसतो. तर इथे बघू शकता आता जे एक्स्ट्राचे तागे वगैरे होते ते मी लगेच काढून टाकलं. आता दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा ह्याच पद्धतीने आपल्याला लगेच शिवून घ्यायचं आहे. 2 इंचाचं मार्जिन सोडून द्यायचं आणि तिथून बघा लगेच सिलाई मारून घ्यायची. तर इथं बघा गळ्याला सुद्धा मी तिथे ना थोडंसं मागे पुढे करून हिला चांगलं पॅक करून घ्यायचं आणि खालच्या साईडला सुद्धा बघा ह्याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं. तर इथे बघा लगेच मी कच मारून घेतलेला आहे. आता हिला लगेच फोल्ड करून घ्यायचं आणि जसं आपण पहिल्याचं शिवलेलं होतं ना त्याच पद्धतीने हिला सुद्धा बघा असं हाताने प्रेस करत जायचं आणि सिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे ना आपल्याला लगेच ना कॉलर बनवून घ्यायचे. तर बघा कॉलरसाठी ना मी ते कपडा जे आहे ना ते सरळ करून घेत आहे एकदम बरोबर असं. तर जी कॉलरचा माप आधी बघून घ्यायचं, कॉलर जेवढा आहे ना तिच्याहून 1 इंच आपल्याला इथे वाढवून ठेवायचं आहे. तर इथं बघा मी 13 इंच हिची लांबी आणि रुंदी इथे मी 5 इंच घेतलेली आहे. आता इथे ना मी इथं 1.5 इंचाचा कॉलर तयार करणार आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त सुद्धा करू शकतात. तर सगळ्यात आधी बघा दोन्ही पार्ट आपले रेडी आहेत ना ते लगेच ना शोल्डर जोडून घ्यायचं आणि शोल्डर जोडल्यानंतर ना आपल्याला माप घ्यायचं आहे. दोन्ही साईडचे ना शोल्डर जोडणं झालेलं आहे. आता इथे ना आपल्याला कॉलरचं माप घ्यायचं. कॉलरचं माप जे आहे ना आपल्याला जिथं आपण 2 इंच सोडलेला होतं बघा ती सोडून आपल्याला माप घ्यायचं आहे. आता बघा तिथून आपण सुरुवात केली 2 इंच जिथून आपण पूर्ण कॉलरचं माप घातलं तर इथे बरोबर 16 इंच येत होतं. तर इथे बघा आपण जिथून 2 इंच सोडून घेतलेलं होतं तिथून जर सुरुवात केली तर बरोबर 12 इंच आलेलं आहे. तर इथे ना मी 1 इंच वाढवून ठेवलेलं आहे. आता इथं ना पाठीमागच्या भागला ना सेंटर पॉईंट घ्यायचं, तिथं एक कच मारायचं आणि जे आपण कॉलरसाठी कपडा घेतले ना तिथे सुद्धा बघा असं सेंटरमध्ये कच मारून घ्यायचं आणि 1.25 इंचाची एक अशी बघा कॅनव्हासची पट्टी घ्यायची आहे. तर हिला ना आपल्याला लगेच प्रेस करून जोडून घ्यायचं, म्हणजे इथे बघा दोन्हीचं सेंटर पॉईंट घेतलेलं
बसलेलं आहे. आता तिला डबल फोल्ड केलं, तिथून 1 इंचावरून बघा एक टिक मारलं आणि असं क्रॉसमध्ये एक लाईन मारून घेतली, म्हणजे आपलं बरोबर असं कॉलरचा शेप येऊन जातो. तर बघू शकता असं क्रॉसमध्ये सिलाई मारली. आता ही कॅनव्हास पेपर आहे ना, लगेच इस्त्री करून घ्यायचं, म्हणजे एकदम चांगला हा पॅक होऊन बसतो. तर बघा इस्त्री करून आणलेला आहे. ह्या साईडला मी अर्धा इंच सोडलेला आहे आणि इथून तर वरच्या साईडला जशाला तसं सोडलं. जे आपण अर्धा इंच सोडले ना, तिथे बघा असं कॅनव्हास पेपरवरती तिला फोल्ड करायचं आणि वरून सिलाई मारून घ्यायची. जे एक्स्ट्राचं कॅनव्हास होतं ना, लगेच मी तिला सुद्धा कट करून घेतलेलं आहे. तर आता इथं लावण्याची सुद्धा पद्धत आहे बघा. आपण सेंटर पॉईंट जोडून घ्यायचं आणि तिथून इथे बघा आपले कॉलर जोडायचं. आता दोन्ही साईडला एकदम माप घालून मी चेक करून बघितलं, जोडून बरोबर आल्यानंतर दोन्ही साईडचे जे कोपरे होते ना, ते सुद्धा मी लगेच शिवून घेतलं, म्हणजे फोल्ड करून शिवून घ्यायचं, म्हणजे जी सिलाई ना ते आतल्या साईडला जाते. आणि लगेच इथे बघा आपल्याला लगेच कॉलर जोडून घ्यायचे. आता कॉलरसाठी बघा ह्या साईडला आपण अर्धा इंच फोल्ड केलेलं होतं, तर यासाठी सुद्धा बघा या दुसऱ्या साईडला सुद्धा अर्धाच इंचाची आपल्याला सिलाई मार्जिन ठेवायचं आहे, नाहीतर एकीकडे कमी आणि एकीकडे जास्त होतो. ह्यासाठी अर्धा इंचा सिलाई मार्जिन सोडलं. बघू शकता एकदम कॉलर परफेक्ट अशी बसलेली आहे. आता जिथं कॉलरची सिलाई मारला ना, तिथे आपल्याला कच मारून घ्यायचं, कारण तिथे ना गोलाकार असतो आणि कॉलरला आपली गुड्या पडण्याची शक्यता असते. यासाठी कच मारलं की एकदम परफेक्ट अशी बसते. आता जी दुसऱ्या साईडचं होतं बघा, ती असं खालच्या साईडला फोल्ड करायचं आणि तिच्यावरून आपल्याला अशी सिलाई मारून घ्यायची आहे. तर ही सिलाई आता झालेली आहे बघा. मी एकच सिलाई मारून घेतली, कारण की 2 जर सिलाई मारल्या ना, तर तिचा लुक तेवढं काही चांगलं दिसणार नाही. यासाठी एकच सिलाई मारून घ्यायची. आता समोरच्या कॉलरला सुद्धा बघा आपली कॉलर असं सरळ बसावी, यासाठी ना अशी बॉल पिन लावून घ्यायची, म्हणजे ते इस्त्री केल्यानंतर तर बसतेच, पण तिच्या आधीसुद्धा आपल्याला असं बसवता येतो. लगेच बघा इथे स्लीव्ससुद्धा मी जोडून घेते. आता स्लीव्ह जोडल्यानंतर काय आपल्याला अर्धा इंचाच मार्जिन सोडलेलं होतं, तीच बरोबर आपल्याला असं स्लीव्ह जोडून घ्यायचं. दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा ह्याच पद्धतीने आपल्याला स्लीव्ह जोडून घ्यायचं आहे. आणि स्लीव्ह जोडताना ना शोल्डरपासून सुरुवात करायची, म्हणजे स्लीव्समध्ये ना कुठे कमी किंवा जास्त होत नाही, एकदम बरोबर तो फेस टू फेस बसतो. इथे बघा स्लीव्हला सुद्धा ना आपण जे 1.5 इंच समोरच्या साईडला वाढवून ठेवलेलं होतं तिथे आपल्याला फोल्ड करण्यासाठी, तर 1.5 इंचाचं मी मार्जिन असं डबल फोल्ड करून लगेच सिलाई मारून घेतलेली आहे बघा स्लीव्जला सुद्धा. तर ही आपली स्लीव्ज झालेले आहेत रेडी. आता आपण ना फिटिंग करून घेऊया. बघा फिटिंगसाठी ना मी अंदाजे एक सिलाई मारून घेत आहे. परत हिचं आपल्याला माप घालून कमी किंवा जास्त करता येतो. तर एक अंदाजावरून सिलाई मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला इकडे तिकडे आपला कपडा होत नाही आणि परत आपल्याला जेव्हा माप टाकलं तर एकदम बरोबर येऊन जातो. तर हे झालेलं आहे बघा, अंदाजे एक सिलाई मारले. आता आपल्याला छातीचा भाग आपला 11 इंच होतं, तर 11 इंचला बरोबर 11 इंच घेतलेला आहे बघा मी इथे. पोटाचा भाग 10.5 इंच होतं, 10.5ला 10.5 ठेवलेला आहे. जे इथं जी आपण सिलाई मारली ना, तिच्यापेक्षा बघा इथे आपल्याला अर्धा इंच मोठे आपण म्हणजे थोडंसं मोठं शिवलेलं होतं. तर बरोबर मारण्यासाठी बघा जिथं जिथं टिक केले ना, बरोबर तिथून फिटिंग लाईन मारून घेतलेली आहे. तर हे एका साईडचं झालेलं आहे. आता दुसऱ्या साईडचं सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला सिलाई मारून घ्यायची. जे एक्स्ट्राचं कपडा आहे ना, ते सुद्धा लगेच कट करून काढायचं, म्हणजे परत आपल्याला ते कमी किंवा जास्त नको. यासाठी बघा लगेच स्लीव्समध्ये थोडंसं मोठं होतं, तर स्लीव्समध्ये मी तिला कपडा काढून टाकलेला. आता जे खालच्या साईडचं होतं ना, तिथे सुद्धा बघा डबल फोल्ड करायचं आणि सिलाई मारून घ्यायची, कारण की इथे बघा आपल्याला आपण 15 इंच घेतलेलं होतं, पण आपल्याला 13.5 इंचाचं हे बरोबर होऊन जातो, कारण 1.5 इंच आपण खालच्या साईडला फोल्ड करण्यासाठी एक्स्ट्रा ठेवलेलं होतं. तर लगेच मी सरळ करून दाखवते तुम्हाला. हायचा फायनल लुक खूप छानसा असा कोट शिवणं झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.